बाळासाहेबांचा जन्म 11 डिसेंबर 1915 रोजी नागपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला होते. नागपूरच्या इतवारीत देवरस कुटुंबाचे निवासस्थान आणि गोंदियाजवळ कारंजा या गावात वडिलोपार्जित शेती होती. BA LLB पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. लहानपणापासूनच संघ स्वयंसेवक म्हणून संघात प्रवेश केलेल्या बाळासाहेबांना डॉक्टरांच्या व गुरुजींच्या प्रत्यक्ष सहवासाचा लाभ झाला. त्यांच्यावर डॉक्टरांचे व गुरुजींचे संस्कार झाले. त्यामुळे त्यांच्यात एक आदर्श संघानुकूल असा स्वयंसेवक घडत गेला. नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं YouTube चॅनल अवधूत चिंतन. गुरुजींच्या प्रेरणेने 1950 साली त्यांनी श्री नरकेसरी प्रकाशन ट्रस्ट स्थापन करून मराठी दैनिक तरुण भारत चालविण्याची जबाबदारी घेतली. ते स्वतः या ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यानंतरच देशात संघविचार म्हणजेच राष्ट्रविचार जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध दैनिके, साप्ताहिके, मासिके प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. संघ शाखा अधिक समाजोन्मुख करण्याकडे बाळासाहेबांचे लक्ष असे. प्रत्येक शाखेने एकतरी वस्ती दत्तक घ्यावी व तेथे समाजोपयोगी कार्य करावे असे ते सांगत. याचा उपयोग असा झाला की शाखेशेजारील वाडी वस्त्यात सुरू असलेल्या समाज उपयोगी कामांचा दृश्य परिणाम लोकांना जाणवू लागला व शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या झपाट्याने वाढू लागली. गुरुजींची जीवनयात्रा 1973च्या जून महिन्यात संपली. आपल्यानंतर मधुकर दत्तात्रय उर्फ बाळासाहेब देवरस यांनी सरसंघचालक म्हणून काम पाहावे अशी इच्छा व्यक्त करून ते अनंताच्या यात्रेला निघून गेले. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की संघाच्या 100 वर्षाच्या इतिहासात 3 मोठी संकटे आली. 1948च्या गांधी हत्येशी संघाचा जाणून बुजून संबंध जोडला गेला. बंदी घालण्यात आली. तो गुरुजींच्या नेतृत्वाच्या कसोटीचा काळ होता. गुरुजी व संघ त्यातून सोन्याहून लख उजळून निघाले. तसाच दुसरा काळ हा 1975 ते 1977 च्या काळ्या कुट्ट आणीबाणीचा होता. सरसंघचालक ते देशभरातील सामान्य स्वयंसेवक हे सारेच जेव्हा इंदिरा गांधींच्या इशाऱ्याने तुरुंगात डांबले गेले होते तेव्हा संघाचे धीरोदत्त नेतृत्व करून आणीबाणी विरुद्ध निकराचा लढा देऊन इंदिरा गांधींना पराभूत करून भारताला पुन्हा एकदा लोकशाही बहाल करण्याचे ऐतिहासिक काम बाळासाहेब देवरसांनी केले. आणीबाणीच्या काळात तुरुंगवासात असताना बाळासाहेबांचे विरुद्ध विचारसरणीच्या अनेक नेत्यांशी संबंध आले. वैचारिक देवाणघेवाण झाली आणि या विचारमंथनातून बाळासाहेबांनी अनेक नवे मित्र जोडले. संघाबद्दलचे गैरसमज दूर करण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळेच नंतरच्या काळात भाजपला जॉर्ज फर्नांडिस सारखा एक कट्टर डावा मित्र मिळाला. याच काळात त्यांची अनेक मुस्लिम नेत्यांशी संघाबद्दल चर्चा होत असे. पुढे बंदी उठवण्यात आल्यानंतर संघ आणि मुस्लिम नेत्यांमध्ये संवाद सुरू झाला. या संवादातून मुस्लिम समाजातील संघाबद्दलचे गैरसमज दूर होण्यास मदत झाली. संघात मुस्लिम युवक सहभागी होऊ लागले. माजी न्यायमूर्ती महम्मद करीम छागलासारखे मुसलमान मी वंशाने हिंदू व धर्माने मुस्लिम आहे असे उघडपणे बोलू लागले. बाळासाहेबांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात महम्मद करीम छागला यांनी तर अध्यक्षस्थानही भूषवले होते. बाळासाहेबांच्या काळात विशेषतः आणीबाणीनंतर संघ दशदिशांनी वाढला. वस्ती वस्तीत संघाच्या शाखा लागू लागल्या. कंठाकंठात नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही प्रार्थना घुमू लागली. संघाच्या जवळजवळ सर्वच भातृसंस्थांनी कात टाकत नवी भरारी घेतली. 21व्या शतकाला सामोरे जाताना संघ आचाराने व विचाराने अद्ययावत असावा, जेणे संघ आधुनिक काळातील आव्हाने स्वीकारू शकेल असे त्यांचे मत होते व त्या दृष्टीने ते सतत प्रयत्नशील होते. हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र या संघाने स्वीकारलेल्या सिद्धांताची बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात योग्य ती व्याख्या करत बाळासाहेबांनी देशातील सर्व धर्म पंथातील बुद्धिजीवी आणि विचारवंतांना प्रभावित केले. संघाशी संबंध नसलेले पण आपापल्या क्षेत्रात नावाजलेले असंख्य लोक संघाशी जोडले गेले. अभाविप, विहिप यांच्यासारख्या अनेक संस्थांना नवे नेते मिळाले.
ज्यांनी पुढे जाऊन इतिहास लिहिला. बाळासाहेबांच्याच काळात संघात कालानुरूप बदल घडत गेले. राजकीय क्षेत्रात संघ अधिक योगदान देत गेला. बाळासाहेबांच्या कार्यकाळात त्यांनी 2 वेळा संघबंदीचा यशस्वी सामना केला व दोन्ही वेळा संघ पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झाला. असं म्हणतात की काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचा बाबरीची विवादित इमारत पाडण्यास अप्रत्यक्षरित्या पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्या काळात संघावर 10 डिसेंबर 1992 रोजी घातलेली बंदी ही केवळ राजकीय अपरिहार्यतेमुळे घालण्यात आली होती. अल्पमतातील सरकार चालवताना आघाडीतील मुलायम सिंह व लालू प्रसाद यादव यांच्या दबावाखाली किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचा राग काही प्रमाणात शांत करण्यासाठी नरसिंहरावांनी हा निर्णय घेतला असावा. परंतु या तिसऱ्या संघबंदीची आधीच्या 2 बंदींप्रमाणे कठोर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती व केवळ 6 महिन्यातच 4 जून 1993 रोजी ती विनाअट उठवण्यात आली. त्यामुळेच की काय बहुतेक जणांना संघावरील पहिल्या 2 संघबंदीच फक्त लक्षात आहेत व त्या मानाने अगदी अलीकडच्या काळात घातली गेलेली तिसरी संघबंदी विशेष चर्चेत राहिली नाही. सुमारे 21 वर्षे बाळासाहेब सरसंघचालक होते. हा काळ संघाच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात कठीण, आव्हानात्मक आणि भविष्याला दिशा देणारा काळ होता. या काळात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा खरा कस लागला. अचूक निर्णय क्षमता, योग्य मार्गदर्शन, नवीन विचार आणि प्रयोग तसेच समाजाच्या सर्व क्षेत्रात संघविचार समर्थपणे पोहोचविण्यासाठी संघविस्तार ही बाळासाहेबांची वैशिष्ट्ये मानावी लागतील. संघाला सामाजिक आशय देत समरसतेला अधिक अर्थपूर्ण आणि सदृढ बनविण्याचे काम बाळासाहेब देवरस यांनीच केले. हिंदू समाजाचे संघटन करण्यात जात आडवी येते हे त्यांनी अचूक ओळखले होते. जातीभेद संपवल्याशिवाय हिंदू एकता कठीण आहे. अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला कलंक आहे अशी त्यांची ठाम धारणा होती. अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी एल्गार पुकारला. बाळासाहेब म्हणाले, जर अस्पृश्यता वाईट नसेल तर जगात काहीच वाईट नाही. त्याच्याही पुढे जाऊन बाळासाहेब म्हणाले, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे आणि समूळ नष्ट झाली पाहिजे. त्या दृष्टीने समाजाच्या सर्व स्तरावर विशेषतः शोषित, पीडित, दलित, ग्रामीण, वनवासी घटकांमध्ये समाजोपयोगी कामाच्या माध्यमातून संघविचार पोहोचविण्यासाठी विद्याभारती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद इत्यादी संघटनांचा अखिल भारतीय स्तरावर विस्तार करून बाळासाहेब देवरस यांनीच संघ कार्याला सामाजिक आशय दिला. या देशातील मुस्लिम व ख्रिश्चन हे बाहेरून आलेले नाहीत, ते इथलेच आहेत. काही पिढ्यांपूर्वी त्यांनी उपासना पद्धती बदलली असेल, पण त्यामुळे त्यांचे पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी बदलत नाही. हे विचार बाळासाहेब सार्वजनिकरित्या मांडत. भारतीय मुस्लिमांना जर हे सत्य समजलं तर भारत विश्वगुरू बनू शकतो असं बाळासाहेबांचं मत होतं. या दृष्टिकोनातूनच त्यांनी मुस्लिमांशी संवाद साधत त्यांना देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. नागपूरला विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत जमलेल्या शंकराचार्य, महामंडलेश्वर, संत आणि साधू महात्मे अशा धर्माचार्यांनी यती सम्राट पदवीने बाळासाहेब देवरस यांचा गौरव केला. 1996 साली 13 दिवसांचे का होईना पण संघ स्वयंसेवक अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी बाळासाहेब शारीरिकदृष्ट्या थकले होते, पण अटलजींच्या शपथग्रहण समारंभाचे दृश्य दूरचित्रवाणीवर पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधानाचे तेज पसरले असेल. बाळासाहेब देवरस नावाच्या एका सामाजिक योद्ध्याच्या जीवनातील तो एक सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. त्यानंतर काहीच दिवसांनी 17 जून 1996ला बाळासाहेब नश्वर देहाचा त्याग करून अनंतात विलीन झाले. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.